नमस्कार, मी प्राध्यापक विशाल गरड. विजेता टाइमच्या या फेसबुक पेजवर आपल्या सर्व ऑनलाईन श्रोत्यांचं मी प्रारंभीला मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा आवडता प्रश्न, आवाज येत आहे का? यायलाच पाहिजे. विजेता टाइमचे संपादक अजय उर्फ टिंकू दादा यांनी एक खूप चांगलं वैचारिक व्यासपीठ आज या विजेता टाइमच्या निमित्तानं उपलब्ध करून दिलं. आणि याच निमित्तानं तरुणाईच्या दशा आणि दिशा या चांगल्या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहे. तर सर्वात प्रथम तरुणाईच्या दशा आणि दिशा असं म्हटलं की आपल्याला सगळ्यांना युवक आणि युवती असंच काहीतरी आठवत असेल, परंतु हे दुसऱ्या अर्थानं सुद्धा आहे. तरुणाई म्हणजे आपला देश सुद्धा आहे. सगळ्या जगाचा विचार केला तर आपला भारत देश हा तरुण देश आहे. देर आर मोर दॅन 60% पॉप्युलेशन इज यंग. आणि मग आपण जगामध्ये तरुण असताना आपल्याला महासत्ता होण्याचं स्वप्न पाहणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि हे महासत्ता करण्यासाठी आपल्यासारख्या युवकांचा त्या ठिकाणी हातभार हा खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो. आणि म्हणून आजचा विषय आहे की तरुणाईच्या दशा आणि दिशा. कोरोनामुळं देशाची दशा झाली, सगळ्या जगाची दशा झाली, आपल्यासुद्धा प्रत्येकाच्या उद्योगधंद्याची दशा झाली. परंतु याच दशामधून आपल्याला नवीन दिशा शोधायचं काम सुद्धा करणं हे खूप गरजेचं आहे. आज तरुण म्हटलं की आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की 20-25ला युवक. आणि मग युवकांनी काय करायला हवं? देशासाठी तर सगळ्यांनीच करायला पाहिजे, स्वतःसाठी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे, त्यासोबत आपल्या घरच्यांसाठी, आईवडिलांसाठी, आपल्या गावासाठी आपण काहीतरी करायला हवं. आणि त्यासाठी आपली वैचारिक मांड पक्की असायला हवी. आणि याच दृष्टीनं विजेता टाइम्ससारख्या पेजना असू द्या किंवा आणखीन सर्व सामाजिक जे फोरम आहेत त्यांनी या लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं एक वैचारिक प्रबोधन सुरू केलेलं आहे. प्रारंभीला मी त्या सर्वांचं देखील या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. माझ्या आधीच्या चर्चासत्रात जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. पुढे सुद्धा आणखीन बरेच जण आहेत, ते सुद्धा चांगलं मार्गदर्शन करतील. आणि हल्ली मोबाईल म्हणजे इतकं ॲडिक्टेड झालो आपण, मी सुद्धा वैयक्तिक स्वतः, की मोबाईल हातात घेतला आणि एकदा स्क्रॉल केलं की 4-5 माणसं तरी बोलायला लागलेली असते तीच. आणि अशा सगळ्या मांदियाळीतून मला ऐकायला तुम्ही या ठिकाणी तुमचा वेळ देताय, त्याबद्दल देखील मी सुरुवातीला मनापासून आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. आपण जन्मापासूनच विजेते असतो. मी मगाशी म्हटलं टॅगलाईन आपली की प्रत्येक माणूस हा जन्मताच विजयी असतो. तरी देखील आपण विजयासाठी संघर्ष करतो. आणि तो विजय स्त्रीच्या बिजांडामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्या शुक्राणू असतात, त्यातला फक्त आतमध्ये जातो, त्याच क्षणाला तुम्ही विजयी झालेले असतात. असं असताना देखील आम्ही पुन्हा नैराश्याच्या भावनेत कसं काय जातो? असं असताना देखील थोडंसं कुठेतरी शिक्षण घेतो. शिक्षण घेतल्यानंतर आम्हाला नोकरी नाही लागली की आम्हाला वाटतं आम्ही हरलो, आम्हाला वाटतं की आमचं काहीच होऊ शकत नाही. आणि हीच नैराश्याची भावना जर युवकाच्या मनात किंवा युवतीच्या मनात निर्माण झाली तर पुढचे सगळे दरवाजे बंद होतात. ते दरवाजे उघडायचे असतील तर आम्हाला काय करायला हवं? आम्हाला स्वतःमध्ये एकदा झाकून पाहायला हवं. मित्रांनो, जन्माला येताना आपण माणूस म्हणून जन्माला येतो, एक माणसाचं पिल्लू म्हणून जन्माला येतो. परंतु लक्षात असू द्या, प्रत्येकाच्या आतमध्ये एक नवा चेहरा दडलेला असतो आणि निसर्गानं ते तुमच्याकडे सोपवलेलं असतं की तुम्ही कशा पद्धतीने त्याला बाहेर काढता. आणि ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला चांगलं चांगलं वाचावं लागेल, चांगल्या चांगल्या माणसाला भेटावं लागेल. आणि आपला जो मेंदू आहे तो जितका जास्तीत जास्त तल्लख करता येईल, जेवढा कुशाग्र बुद्धिमान करता येईल, तेवढा आपण तो केला पाहिजे. त्यानंतर आपण आपल्या स्वतःचं व्यक्तिमत्व घडवू शकतो. आता लॉकडाऊनचा काळ आहे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये मला वाटतं की हा सगळ्यात भारी काळ आहे माझ्यासाठी तर आहे. म्हणजे जो कोणी कलाकार असेल, जो कोणी छंदी असेल, म्हणजे मग ती वाचनाचा छंद असू द्या, लिखाणाचा छंद असू द्या, चित्रकलेचा छंद असू द्या, आणखीन बाकीचे सगळे संग्रहाचा छंद असू द्या, तर यांच्यासाठी हा फार चांगला कार्यकाल आहे की आपण आपल्या कलेला वेळ देऊ शकतो. आवड असली की सवड निघते, परंतु इथं सवडच सवड आहे. आणि या सवडीमध्ये प्रत्येक तरुणाने काय करायला पाहिजे की स्वतःची दशा बदलण्यासाठी हा जो कार्यकाल आपल्याला मिळालेला आहे 1 महिन्या 1.5 महिन्याचा किंवा अजून पुढे एक्सटेंड होईल, तर यामध्ये तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रयत्नशील राहायला पाहिजे. लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येकजणच ह्या गोष्टी सांगतो, परंतु तुम्ही तुमचा आतला आवाज ऐकणं फार गरजेचं आहे.
कधी कधी असं होतं की आपण आपली जी करिअर असतात ना, ती करिअर आपण कुणीतरी सांगतंय म्हणून निवडत असतो. म्हणजे मी तर म्हणतो की आपल्या जी दशा आहेत त्या दशाला 3 गोष्टी कारणीभूत असतात. पहिली गोष्ट आहे शिक्षण कारणीभूत आहे, आपली जी दशा झाली तरुणाईची त्याला. दुसरी गोष्ट आहे परिस्थिती कारणीभूत आहे, आपली जी दशा झाली त्याला. आणि तिसरी गोष्ट आहे संगत कारणीभूत आहे, आपली जी दशा झाली त्याला. आणि या तिन्ही गोष्टी असल्या आणि जर संधी नसेल मग तर अजून दुर्दशा. परंतु कधी कधी ज्यावेळेस आपल्याला संधी मिळत नसते ना, त्यावेळेस आपण संधी निर्माण करायची असते. आणि आपण जर संधी निर्माण केली तर त्यामध्ये आपलं तर चांगलं होतंच, परंतु आपल्यासोबत त्या संधीमध्ये इतरांचं सुद्धा चांगलं करता येतं. इथपर्यंतची भावना आपण असली पाहिजे. प्रत्येक तरुण काहीतरी नाविन्य घेऊन जन्माला येतो बघा, प्रत्येक तरुण. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, मोठेपणा म्हणून नाही, पण बऱ्याच कला प्रकारांना मी माझ्या या छोट्याशा देहामध्ये रुतवून ठेवू शकलो, ही मला माझ्यासाठी सगळ्यात भारी गोष्ट वाटते. आणि ही प्रत्येकामध्ये आहे हो. माणूस हा 64 कलाचा अधिपती आहे, प्रत्येक तरुण आहे ना. आणि निसर्गानं तुम्हाला जन्माला घालताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यू आर युनिक इन दिस वर्ल्ड, नो वन कॅन प्ले युअर रोल बेटर दॅन यू. तुमच्यापेक्षा भारी रोल तुमचा कोणीच करू शकत नाही. हे कॉपेड बिपेड करणारी सोडून द्या, आणि ते जास्त काळ टिकत पण नाही. पण स्वतःचं असं काहीतरी भारी तयार करायचं असेल ना, तर स्वतःमधलं काहीतरी असं उपसून बाहेर काढायला पाहिजे. आणि ते तेव्हाच होऊ शकतं ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्याल. सेल्फीचा जमाना आहे राव, मूर्खण पडली सेल्फीची. जिथं जाईल तिथं असा घ्यायचा की सेल्फी, असा घ्यायचा की सेल्फी. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, एखाद्या सेलिब्रिटीबद्दल घ्या किंवा एखाद्या चांगल्या स्थळाबद्दल घ्या. अरे पण ती सेल्फी घेत असताना तुम्ही तुमच्या मनाचा बी सेल्फी कधीतरी काढा की राव. आणि एकदा तुम्ही तुमच्या मनाचा सेल्फी काढला आणि पुन्हा जर तू तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन एकदा बघितला का, मग तुमच्या लक्षात येईल तुमच्या मनामध्ये काय काय खतखत चालू आहे. आम्ही दुसऱ्याच्याच मनाचं आम्हाला पडलंय. मी फेसबुकवर फार छान वाक्य वाचलं, मला वाटतं सचिन नलावडेनं पोस्ट केलं होतं की दुसऱ्याचा नालायकपणा सिद्ध करण्यापेक्षा स्वतःची लायकी सिद्ध करायला शिकलं पाहिजे. मला फार आवडलं ते. आणि म्हणजे चांगली चांगली सेंटेन्स असे आपल्या भात्यात असलीच पाहिजे. ते पदी पण काढून असं पटकीन बाणाला लावून सोडता येतात. आणि एका वक्त्याकडे ते तर असलं पाहिजे, ते तर आपलं कौशल्य असते. आपला बहुतांशी वेळ दुसऱ्याचा नालायकपणा उघड करण्यात जातो. आणि आपण आपली लायकी कधी सिद्ध करायची? सगळेजण आपली लायकी काढणार जिकडं तिकडं, आणि आपण कधी सिद्ध करायची? तर लक्षात ठेवा युवकांनो, तरुणांनो, तुमची दिशा तुम्हाला तेव्हाच मिळेल ज्यावेळेस तुम्ही तुमची लायकी सिद्ध करा आणि जगाला सांगाल. स्वतः सिद्ध झालं की जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करतं. पण स्वतः सिद्ध होण्यासाठी तुमचा मेंदू हा पुन्हा पुन्हा सांगतो बुद्धिमान केला पाहिजे. आणि हे बुद्धिमान करण्यासाठी तुम्हाला 3-4 गोष्टी आहेत. फार काय करायची गरज नाही. चांगल्या विचारांच्या माणसाच्या सानिध्यात राहा, त्याचा सल्ला ऐका, चांगली चांगली पुस्तकं वाचा, आणि त्यानंतर तुमच्या मेंदूला जे वैचारिक खुराक आहे ते वेळोच्या वेळी द्या. आम्ही आमच्या पोटाची इतकी काळजी करतो राव की सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी पुन्हा चहा नाश्ता, संध्याकाळी पुन्हा जेवण. म्हणजे पोटाचे एवढे लाड आम्ही केलेत की त्या पोटाच्या ढेऱ्या झाल्यात आता. मला वाटतं हे पोटासाठी जे होतंय का ते जर मेंदूसाठी झालं का, अरे तुमच्यासारखा भारी कुणीच नाही की राव. पण असं होत नाही. मेंदूमध्ये इतकं खुराक पडलं पाहिजे तुमच्या की असा मेंदू फिजिकली नाही पण बुद्धीने फुगला पाहिजे. सगळ्याचाच मेंदू 1400 ग्रॅम आहे की, परंतु त्या 1400 ग्रॅम मेंदूमध्ये जे काही विचार चालतात ते सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. म्हणून आपण जे काही सक्सेसफुल माणसं सगळी बघतो त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्टोरी आहेत. का? अरे त्यांनी सगळ्यांनी वेगवेगळं केलं ना. मग अशी बोलता बोलता राहिलं की निसर्गानं स्पष्टपणे सांगितलं की यू आर युनिक इन दिस वर्ल्ड. म्हणजे तुम्ही या जगात एकमेव अद्वितीय असे आहात. याचं एक उदाहरण देऊ का तुम्हाला? लेटर पॅड ते काय म्हणतात त्याला, शाईचं, ते घ्या, तुमचा अंगठा आहे ना असं त्याच्यावर बुडवा आणि तो एका कागदावर असा उमटावा आणि तो कागद घेऊन सगळ्या जगात फिरा. त्याच्यासारखा दुसरा शिक्का कुठंच मिळणार नाही. म्हणजेच काय, अरे तुम्ही एकमेव आहो की. तुमचा चेहरा हा तुमच्यासारखा, ठीक आहे, जे जुळे बिळे असतील त्याला काही अपवाद सोडा, पण तुमच्यासारखा चेहरा दुसरा कुठंच नाही. म्हणजे तुम्ही, निसर्ग सांगते की तुला बाबा मी लई भारी बनवलंय, तू एकटा असं बनवलंय, आमची जिंदगी सगळी कॉप्या करण्यात जाते. ह्यानं काय केलं, कॉप्या म्हणजे तो काय करतो मला तेच करायचंय. म्हणजे एखादा डॉक्टर व्हायला ना मला डॉक्टर व्हायचंय, एखादा इंजिनियर मला इंजिनियर व्हायचंय, एखादा वकील व्हायला मला वकील व्हायचंय, एखादा पोलीस व्हायला मला पोलीस व्हायचंय, मग एखादा CA झाला मला CS व्हायचंय. वा नाही असं नाही, पण इतरही कित्येक क्षेत्र आहेत तिकडे सुद्धा बघा राव जरा. आणि हे नैराश्य येत आहे ना त्यामुळे होते. बेरोजगार आम्ही स्वतःला म्हणतो ना त्यामुळे होते. तुम्हाला एक लाईव्ह किस्सा सांगतो. मी परवा दिवशी
बाहेर भाजीवाला आला, घ्या मेथीची भाजी असं म्हणलं ती. मी कुतूहलानं घरी आता नव्हतं, आई म्हणली जरा घे की भाजीला काहीतरी. मी गेलो बाहेर, दरवाजाच्या बाहेर गेलो आणि ती एक पोरगा असं मळकट कपडा वगैरे होता, थोडीशी दाढी वाढलेली, विस्कटलेले केस होते, पायात चप्पल होती आणि ती नाही का कुत्रं सटकायची सायकल, ती तसल्या सायकलवर मागं ती किरीड बांधलेला होता आणि त्यात ते ठेवलं होतं. मी गेलो, माझ्याकडे बघूनच त्यानं स्मित हास्य केलं, म्हणजे ते ओळखत असावं मला कदाचित. म्हणलं काय सर घ्या की मला भाजी. मी म्हणलं मी भाजी घेतली. भाजी घेतल्यानंतर मी म्हणलं तू कुठला रे, म्हणलं कुठलं काय. ती म्हणलं हे काय घेतलं डोरगलीचं आहे म्हणलं. मी त्याच्या पुढे मी म्हणजे माझा फारसा त्याचा काही संपर्क नव्हता. मी त्याला विचारलं की तू तिथला आणि मग भाजी कसं काय काय घरी लावलंय का. नाही म्हणला सर मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला असतो. खरंच इतका अभिमान वाटला तुम्हाला सांगतो. आणि घरची परिस्थिती अतिशय हालाकीची. आणि म्हणलं आता ह्या कोरोनाच्या काळात घरी बसून काय अभ्यास पण झालाय म्हणला सगळा, हुशार पण आहे मी, परंतु आज घरी 4 पैसे काहीतरी करावं लागतील, सगळ्याचं काम बंद झालंय, मग मी काय करायचं, काय करू शकतो. तर मी तिकडली भाजी आणून इथं विकू शकतो. आणि तो मुलगा चक्क ती भाजी विकत होता. इतकं भारी वाटलं ना. अशी माणसं आहेत राव, असे तरुण आहेत राव, ही दिशा नाही का. मग नोकरी नाही मिळाली म्हणून रोडत बसायचं, मी बेरोजगारच आहे, माझं कसं व्हायचं. अरे घरात बसून काय होते, जरा बाहेर पड की. इवळू नका. जितकं इवळचान का तेवढी लोक तुमच्यावर हसतेली. मला सुद्धा माझ्या आयुष्यात म्हणजे मी खूप अडचणी आल्या आहेत, खूप संघर्ष आला आहे. मी त्याचं कधी भांडवल नाही केलं, मला असं झालं, मला तसं झालं, हे झालं, ते झालं. का सिद्धच व्हायचं आणि मग सगळे पुन्हा प्रसिद्ध करतात. तोपर्यंत या गोष्टीला किती अडचण आल्या काय किंमत नसते. आणि तुम्हाला खरं सांगू का, विजय तोच मोठा असतो ज्यात संघर्ष असतो. सहजासहजी मिळालेल्या गोष्टीला महत्त्व नसतं, ज्याला मिळालं त्याला पण नसतं, आणि ज्यांच्यासाठी मिळवतो त्यांना पण त्या प्रतीचं नसतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या तरुणांनी ह्या अशा पद्धतीनं जगलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की अजून काय, मोबाईलचा अतिरेक. आता मोबाईलचा अतिरेक इतका वाढलेला आहे की आपण सगळे मोबाईल ॲडिक्टेड झालेलो आहोत. प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. जसं नाण्याला 2 बाजू आहेत है ना, तसंच आपल्या तारुण्याला सुद्धा 2 बाजू आहेत. त्याचबरोबर आपल्या मोबाईलला, इंटरनेटला सुद्धा 2 बाजू आहेत. नेमकी त्यातली कोणती बाजू किती वापरायची आणि आपल्या आयुष्यात त्याला किती स्थान द्यायचं, हे ज्या युवकाला, ज्या तरुणाला समजल तो युवक खरंच बलशाली होईल. आणि आता दुसऱ्या कंपनीची पोटं भरण्यासाठी, त्यांचे खिशे भरण्यासाठी आपण आपला किती वेळ देतोय याचं जर कधी मूल्यांकन तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल. याचं उदाहरण पाहायचं असेल तर आता या कोरोनाच्या काळात तर सगळे लॉकडाऊनमुळे घरात आहे, त्यामुळं मोबाईल ही एकमेव असं साधन आहे की जे आपण सगळ्यात जास्त त्याच्यावर वेळ घालवतो. मी पण घालवतो, पण इतका नाही घालवत. आणि जर त्या फेसबुकच्या त्या ऑप्शन आहे बघा, फेसबुकमध्ये सेटिंगमध्ये जाऊन जर तुम्ही पाहिलं की तुम्ही फेसबुकवर किती वेळ बसलात, तर ते लाईव्ह झाल्यानंतर बघा एकदा जाऊन, तर तुमचे 5-7 तास तर 100% निघणार. म्हणजे तुमच्या आयुष्यातले का 5-7 तास जर आपण नुसतं मोबाईलवर स्क्रॉलिंग करत आणि कुणाचं काय चाललंय बघत लावायला लागला, याचा अर्थ तुम्हाला कळतो का. की परवा दिवशी माझ्या वाचण्यात एक खूप सुंदर लेख आला डॉक्टर वैशाली यांचा. मी तो लेख खास इथं वाचून दाखवतो तुमच्यासाठी आणि त्यानंतर मी थोडीशी चर्चा करतो. बघा ते काय म्हणतात, जेव्हा नेटफ्लिक्सचा CEO मानवी झोपेला त्याचा सर्वात मोठा स्पर्धक मानतो, यावरूनच मानवी जीवनात झोपेचे महत्त्व अधोरेखित होते. गेलेलं दशक हे माध्यमांचं होतं. कधीच विचार न केलेल्या प्रकारचं मनोरंजन 24 तास आपल्या सोबत राहू लागलं. आपल्या मेंदूमध्ये न मावेल एवढी माहिती त्याच्यावर आदळायला सुरुवात झाली. या माहितीला प्रोसेस करण्यासाठी मेंदू तयारच नव्हता. नेटफ्लिक्स भारतात 2016 पासून सुरू झाले. भारतात जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने जगातील नामवंत कंपन्यांनी भारतीय लोकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम बनवायला सुरुवात केली, जे मानवी मेंदूसाठी प्रमाणाबाहेर होतं. जसं हाय कॅलरीवालं अन्न खाऊन लठ्ठपणा वाढतो, तसंच अतिप्रमाणात इन्फॉर्मेशन कॅलरीज खाऊन मेंदूवर चरबी चढते, कारण एवढी माहिती मेंदू पचवू शकत नाही. बिंग इटिंग प्रमाणे बिंग वॉचिंगने शरीराची व मनाची वाट लावायला सुरुवात केली. भारतीयांनी दिवस व रात्र स्क्रीनवर घालवायला सुरुवात केली. झोपेविना रात्री व झोपाळू दिवस यांना सहन करण्यासाठी, म्हणजे तरतरीत राहण्यासाठी कॉफी, चहा, दारू, तंबाखू, सिगरेट, पान मसाला, गुटखा व आणखी असेच पदार्थ खाण्यात वाढले. ही व्यसन व त्यातून येणारे शारीरिक व मानसिक आजार पण वाढले. औद्योगिक राष्ट्र म्हणून प्रगती करणारा आपला देश हळूहळू आजारी देश बनत चालला. हे तुम्हाला पटेलच असं नाही, मी फक्त वाचून दाखवले. डॉक्टर वैशाली यांनी लिहिलेला आहे, लेख आहे. पण यातून एक गोष्ट लक्षात घ्या की आपला किती वेळ आपण त्यांना द्यायला लागलो. ही कंपनी सोडावं, तुम्ही पबजी घ्या. पबजी या गेमसाठी आम्ही आमच्या आयुष्यातला किती वेळ घालवला. मी तर ती डाउनलोडच केली नाही अजून, त्यामुळे मला माहीत नाही, पण ते लय जण ॲडिक्टेड आहेत त्याच्यात. त्यानंतर लुडो, त्यानंतर टिकटॉक,
आम्ही किती वेळ आमचा त्याच्यावर घालवतोय आणि आम्ही बघतोय काय. ठीक आहे, त्यातून तुम्हाला संकल्पना आयडियाज मिळत असतील, पण ठीक आहे ना, दिवसभर करण्यात काय अर्थ आहे. म्हणजे तारुण्यातला ऐन घडण्याचा आपण किती वेळ त्याच्यावर वाया घालवतो. तुम्हाला माहिती आहे का तारुण्य किती आहे आपलं. आज जुन्या काळात म्हणायची की अजूनही मोठमोठी माणसं जे म्हातारपणात सुद्धा खूप चांगलं तरुणासारखं काम करतात त्यांना तरुणच म्हणतात. अरे हे झालं बोलायच्या गोष्टी, पण खरंच आपलं तारुण्य हे मला वाटतं की 30च्या आतमध्येच आहे. म्हणजे 20 ते 30 हा तुमचा तारुण्याचा कार्यकाळ राहिलेला आहे. 30 ते 40 हा प्रौढाचा कार्यकाळ आहे आणि 40 नंतर आपण म्हातारेच. मग लक्षात घ्या या 10 वर्षात आपल्याला किती काय काय करायचं आहे. आणि त्यात तुमचा अर्धा वेळ तर झोपण्यात गेला ना, त्यापेक्षा निमा वेळ तर इकडं मोबाईलवर खेळण्यात गेला ना, आणि त्यातला निमा वेळ मी काय करू याच्यावर गेला. मग मी काय करू हा प्रश्न विचारायच्या आधी तुम्ही तुमच्या मनाला कधी प्रश्न विचारला नाही का की मला काय करायला पाहिजे. नाही का. पालकाला काय वाटते, आई वडिलाला काय वाटते याला महत्त्व आहे, मित्राला काय वाटते त्यांनी काय केलंय याला महत्त्व आहे, शेजाऱ्या पाजाऱ्याचं पोरगं काय करतं याला महत्त्व आहे. ह्यानं तर आमची जिंदगी बरबाद झाली राहा. आपल्या आईवडिलाची स्वप्न नक्कीच पूर्ण केली पाहिजे, परंतु आपल्या स्वतःच्या मनाचं ऐकून. आणि तुमच्यामध्ये जर समजा एखादा चांगला कलाकार दडला असेल तर त्याला काय मारून टाकतो का काय. अरे हे नोकऱ्या वगैरे या गोष्टी जगण्याचं माध्यम आहेत रे, पण आनंदी जीवन जगण्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्येच डोकावून पाहावं लागेल. एकदा विजेता टाईमच्या सर्व टीमला आज मला या ठिकाणी लाईव्ह आमंत्रित केलं आणि तुमच्या सर्वांशी हितगुज करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.